भव्य दिव्य छत्रपती घराण्यांच्या सर्व समाधीस्थळ संगमावलीत आहेत बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर. पण त्यांचं सरकारच्या माध्यमातून दुर्लक्षित आहे. छत्रपती महाराणी येसुबाईंची समाधी, छत्रपती महाराणी ताराबाईंची समाधी, छत्रपती महाराज शाहू महाराज हे समाधीस्थळ सरकारनं इकडं आजपर्यंत कधी दुर्लक्ष दिलेलं नाही इतिहासामध्ये, की छत्रपती घराण्यांच्या समाधींचे किंवा त्यांच्या एक स्मृतीस्थळाचं कुठंही त्याचा सरकारनं पाठपुरावा न करता केलेलं नाही. हे मोठं दुर्दैव आहे. एक मिनिट थांबा. घेतो ना त्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. दादा दिवाणलाय दिवा बघा. इकडे या की जरा. नको इकडे या की. इकडे ना. पाठपुरावा केला. नमस्कार, मी प्रकाश अर्जुन माने, ग्रामपंचायत सदस्य संगमावली. पहिल्यांदा मी आभार मानतो येत असताना पुण्यावरून डॉक्टर गौरवभाऊ गोडे वजरलेप करण्यात यावं हे करावं म्हणून त्यांनी त्या दिवशी सांगितलं की मी हे वजरलेप सगळं करून ठेवतो. तर आमच्या गावातील छत्रपती घराण्याच्या सुनबाई छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे ताराणी महासाहेब यांच्या समाधीची दुरावस्था झाली. आपण नवराष्ट्राच्या माध्यमातून गेले 8 दिवसांपूर्वी बातमीद्वारे दाखवली होती. या बातमीची दखल काही संघटना संस्थांनी घेतली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण जी समाधी दाखवली होती ते आपण सध्या आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये आपण पाहतो या ठिकाणी वज्रलेप आहे तो या समाधीची अवशेष आहेत त्यांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी बातमी संपूर्ण प्रसारमाध्यमांनी लावल्या. नवराष्ट्र मराठीच्या माध्यमातून या प्रसारित करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील ज्या संघटना आहेत ह्या सरसवल्यामुळे या ठिकाणी थोडीफार मदत जी आहे या ठिकाणी छत्रपती महाराणी ताराराणी समाधी यांच्या अवशेष चा वज्रलेप केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच या ठिकाणी जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संभाजी छत्रपती यांनी निवेदनाद्वारे देखील या ठिकाणी मागणी केली होती की ताराणी महासाहेब यांच्या समाधीला जीर्णोद्धारासाठी काही ना काही प्रयत्न करावेत. या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही ग्रामस्थ देखील आहेत. काही संघटना आहेत या मदतीसाठी सरसावत आहेत किंवा इतिहासाचं जतन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण या ठिकाणी प्रशासन आहे ते कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नसल्याचं स्पष्ट दिसतंय आपल्याला. काय वाटतंय तुम्हाला? नमस्कार. तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून संगमावली गावामध्ये ऐतिहासिक समाधीस्थळ असून भव्य दिव्य छत्रपती घराण्यांच्या सर्व समाधीस्थळ संगमावलीत आहेत बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर. पण त्यांचं सरकारच्या माध्यमातून दुर्लक्षित आहे. छत्रपती महाराणी येसुबाईंची समाधी, छत्रपती महाराणी ताराबाईंची समाधी, छत्रपती महाराज शाहू महाराज हे समाधीस्थळ सरकारनं इकडं आजपर्यंत कधी दुर्लक्ष दिलेलं नाही. आणि मग या संस्थांच्या माध्यम किंवा खाजगी लोकांच्या व्यक्तिगत स्वरूपात हे समाधीचं जीर्णोद्धार केलं तर हे लय मोठं दुर्दैव आहे. छत्रपती 300 वर्ष पूर्ण झालेल्या इतिहासामध्ये की छत्रपती घराण्यांच्या समाधींचे किंवा त्यांच्या एक स्मृतीस्थळाचं कुठंही त्याचा सरकारनं पाठपुरावा न करता केलेलं नाही. हे मोठं दुर्दैव आहे. आणि माझी अपेक्षा आहे या सरकारच्या माध्यमातून हे की ह्या स्मृतीस्थळाचं भव्य दिव्य स्वरूप देऊ एक पुढच्या पिढीला इतिहास जागृत करण्यासाठी किंवा इतिहासाची माहिती मिळण्यासाठी या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करावा अशी मी मागणी करतो.
आताचा हा जो वर्धन करण्यात आलेला आहे याला नेमका खर्च किती आला आणि कोणत्या संघटनेच्या माध्यमातून हे संपूर्ण जे केलं करण्यात आलं? हे मल्हारी पुणे एक संस्था आहे संघटना, त्यांच्या माध्यमातून डॉक्टर गौरवभाऊ घोडे यांनी ह्या समाधीचं जीर्णोद्धार म्हणजे या वज्र करण्यासाठी स्वतःचे स्वखर्च 2 लाख रुपयाचा निधी खर्च करून गेले 8 दिवस रात्र काम चालू होतं. आणि हे समाधी ज्यावेळेस पहिल्यांदा बघितली आणि वज्रप केल्यानंतर समाधी याचा एवढा भव्य दिव्यता आली की वाटत पण नाही की हे जुन्या समाधी अशा खराब झालेल्या होत्या. आणि त्यांनी स्वखर्चानं ते केलं आणि त्यांचा आज अभिषेक आहे. त्याबद्दल मी त्यांचं आपलं मनापासून आभार मानतो. एक शिवप्रेमी म्हणून काय प्रतिक्रिया द्याल की जी ताराणी मासाहेबांची समाधी आहे, छत्रपती घराण्यातल्या ज्या एक व्यक्ती आहे त्यांची समाधी अशी उपेक्षित राहिलेली आहे, काय वाटतंय? खरं तर खूप निंदनीय गोष्ट आहे. ज्या औरंग्याच्या समाधीला 10-10 लाख रुपये निधी प्रशासन देत आहे आणि ज्यांनी हे स्वराज्य टिकवलं, ज्यांनी हे स्वराज्य स्वतःच्या खांद्यावर पेललं, त्या छत्रपती घराण्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. खरं तर एक छत्रपती घराण्यापैकी बऱ्यापैकी समाधी संगमाहुलीमध्ये आहे. आज तागायत कोणत्याही सरकारने कधीही 1 रुपया कोणत्या छत्रपतींच्या समाधीवर खर्च केलेला नाही. वेळोवेळी छत्रपती घराण्याने स्वतः त्याची डागडुजी केलेली आहे, त्याचा खर्च केलेला आहे. उदयनराजे असतील, शिवेंद्रराजे असतील, वेळोवेळी त्यांनी संगम माहुलीचे पालकत्व घेतलेलं आहे आणि वेळोवेळी प्रत्येक समाधीच्या देखभालीचं काम त्यांनी केलेलं आहे. तर आमची एवढीच अपेक्षा आहे की सरकारकडे निदान ज्या छत्रपतींमुळे स्वराज्य टिकलं, ज्या महाराणींमुळे स्वराज्य 8 वर्ष त्यांनी टिकवलं, त्याकडे आपलं लक्ष यावं. 1 रुपया किमान त्या स्वराज्यातला खर्च व्हावा, एवढीच अपेक्षा आहे. एकूणच आपण जे पाहिलं तर जी ताराणी मासाहेबांची समाधी आहे त्यांच्याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि एकीकडे जे औरंगजेब आहे त्याच्या समाधीवरती 10 लाख रुपये खर्च आहे तो वार्षिक करत आहे सरकार. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून येत आहेत. तसेच या समाधीचा लवकरात लवकर जीर्णोद्धार व्हावा अशी देखील प्रतिक्रिया या ठिकाणी ग्रामस्थांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. ओमकार सोनाले, नवराष्ट्र मराठी, सातारा.